हॅलो हॅलो या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील भगवान बांगर आणि जनकजी विषय अतिशय नामवंत पंच आहेत. एक चांगले क्रिकेटर सुद्धा भगवानजी बांगर आणि त्यांच्या समवेत आपल्याला जनकजी विषय या दोन मातब्बर खेळाडूंच्या माध्यमातून पंचगिरीची भूमिका आपल्याला बघायला मिळेल. साने संघाचं क्षेत्ररक्षण सज्ज झाले, क्षेत्ररक्षण सज्ज झाले आणि सामन्याला सुरुवात होईल. हा सामना सुद्धा निश्चितच जबरदस्त होईल याबाबतीत शंका नाही, कारण मस्ट विन मॅच, जिंकू किंवा मरू. हा सामना जो संघ जिंकेल त्याचं आव्हान मात्र कायम राहील आणि जो संघ हा सामना हरेल त्या संघाचं आव्हान मात्र इथून या स्पर्धेतला संपुष्टात येईल. पंचांच्या भूमिकेत भगवान बांगर सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत जनकजी विषय सर, त्यांच्या साक्षीनं हा सामना पार पडेल. साने संघाचे कर्णधार अद्याप दोन सामने खेळायचे बाकी आहेत आजच्या दिवसातले. क्षेत्ररक्षण सज्ज झालंय. पहिलं तर बघायला मिळतात आपल्याला चौफेर विखुरलेलं क्षेत्ररक्षण. 30 यार्ड मध्ये 9 क्षेत्ररक्षक सज्ज झालेत आणि 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. सीमारेषेला लागून लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक. दोनही डगआउटच्या बाजूला जे मान्यवर उपस्थित आहेत, जे प्रेक्षक उपस्थित आहेत, एकतर व्यासपीठावरती येऊन बसा मित्रांनो, किंवा डगआउट पासून थोडस बाजूला थांबायचंय. आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनम्र सूचना होतीये, व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा मित्रांनो, किंवा थोडस बाजूला व्हा. पहिलं षटक लाहे संघ आपल्या समर्थकांना व्यासपीठावरती बसण्यासाठी पाठवा, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. क्रुशल मॅचेस आहेत, स्ट्रॅटेजी करण्यासाठी आपल्याला कर्णधार असतो आणि बऱ्याचदा बाहेरून ज्या कमेंट्स येतात त्याच्यानं समोरच्या संघाला किंवा सर्व आयोजनाला थोडासा त्रास होत असतो. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, मान्यवरांना विनंती आहे. फलंदाज बाद, पंच भगवान सरांचा इशारा बाद. संघाच्या वतीनं लाहे संघाला पहिला धक्का बसलाय. रवी बाद झालाय आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती नितेश आलाय. नितेश आणि अजय ही जोडी आपल्याला बघायला मिळते. बबल्याचा हा चेंडू शॉर्ट पिच, जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच भगवान सरांचा इशारा, हा आलाय पहिला चौकार. थोडीशी शॉर्ट पिच डिलिव्हरी बघायला मिळाली आणि स्वतःसाठी जागा बनवली होती आणि या चेंडूसाठी तयार केलं होतं स्वतःला. चांगला फटका 4 धाबांचा. नितेशच्या बॅटमधनं या वेळेला बॅटची कडा शेवटच्या मोमेंटला हलक्या हाताने टच केलंय. शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडूला अडवलंय, मात्र 1 धावेपासून रोखू शकला नाहीये. 1 धाब्याने धावफलक पुढे सरकता. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती 6 धावा आपण पाहतो. 1 बाद 6 धावा लाहे संघाची धावसंख्या.
साने संघाच्या वतीनं बबल्याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा सज्ज असेल. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन चांगली लाईन अँड लेंथ बघायला मिळते. या वेळेस पुन्हा एकदा कबरच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र 30 यार्डला भेदू शकला नाहीये. एकच धाव. पंच भगवान सरांचा इशारा. हा षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस लाहे संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. एक गडी बाद 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती निलेश वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघासाठीच दुसरं षटक हाताळेल. आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी त्याची सुद्धा राहत असते. एक तेज तर्रार गोलंदाज आहे आणि समोर आव्हान आहे. फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतील अजय आणि नितेश. स्ट्राइक वरती अजय. थोडासा रनवे मध्ये अडथळा आलाय आणि पुन्हा एकदा या वेळेला ओरपीच चेंडू आहे. फटका बघायला मिळतोय. फसलेला छत्रक्षक तैनात. फलंदाज बाद. अडथळा दूर करत असताना चांगली गोलंदाजी आहे. निलेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का दिलाय. अजयला माघारी पाठवलंय. रबी आणि अजय सलामीसाठी आलेली जोडी तंबूच्या आश्रयाला. नितेश आहे आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज संदेशला आणि या नितेशला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. या वेळेला फटका पुन्हा एकदा फसलेला आहे. बराच वेळ झेल. हवेमध्ये चेंडू आणि बाद केला जातोय फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा धक्का लाहे संघाला. मान्यवरांचं आगमन झालं होतं ते इथून आपली रजा घेत असताना आदरणीय समीरजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आपल्या या स्पर्धेला लाभलंय. धन्यवाद साहेब. असाच प्रेमाचा हात सातत्यानं आमच्या सोबत असू द्यात. मनपूर्वक आभार. आणि आज अजून एका व्यक्तीचा वाढदिवस आहे. समीरजी वाळिंबे, सागर वाळिंबे SPL कमिटीचे सदस्य आहेत. त्यांना सुद्धा मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक रामभाऊ पाटोळे, जितूभाऊ पाटोळे, वैभवजी पाटोळे आणि संपूर्ण SPL कमिटी यांच्या वतीनं सागर वाळिंबे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. निलेशला आपण पाहतो. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला होता. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे. या वेळेला स्ट्राइक वरती फलंदाज. पहिला चेंडू फेस करेल सचिन. अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. एक धाव या चेंडूवरती येताना बघायला मिळेल. शांत संयमी चाललेलं क्रिकेट. मैदानामध्ये जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा कल्लोळ नाही, कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही. अतिशय चांगलं वातावरण आणि या वातावरणामध्ये चाललेलं हे शांत संयमी क्रिकेट. पुन्हा एकदा निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट.
फुलटो चेंडू होता, त्या पर्वणी प्राप्त झाली होती, मात्र यश मिळालं नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट करून जातोय फलंदाजाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून सातत्यानं होत असताना षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 9 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस ऑनसाइडला येऊन खेळायचं होतं, मात्र 30 यार्डला भेदू शकला नाहीये. षटक संपतंय. पंचांचा इशारा. 2 षटकांची समाप्ती आणि धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिरावलेलं बघायला मिळतंय. 9 धावा, 3 गडी बाद, 9 धावा लाहे संघाची धावसंख्या. चालेल. बॅट डॅमेज असेल तर पंचांना विचारून चेंज करू शकता. फक्त इंटरचेंज करायचे नाहीये. जे 2 फलंदाज क्रीज वरती खेळतायत त्यांच्यामध्ये बॅट इंटरचेंज करू नये असा रूल आहे. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्क वरती तेजस पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. तेजस पाटील उर्फ पिंट्या. साने संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरून सज्ज झालेला आपल्याला बघायला मिळेल. सचिन साठी हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली आणि अप्रतिम झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद करत असताना तेजस फलंदाजाला बाद करतोय. धक्का मिळाला लाहे संघाला. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. साने संघाच्या वतीनं चांगली गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळतंय. 9 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचं होतं. लेगस्टिकला सोडून जाणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळत असताना वाईट घोषित केलाय. 1 धावा इथून मात्र संजीवनी प्रदान करून देते धावफलकाला. 10 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. गडी बाद झालेत अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 4 गडी बाद, धावसंख्या 10 धावा. लाहे संघाची ही फलंदाजी आपण पाहतोय. 4 बाद 10 धावा. या वेळेला परफेक्ट मिडल झालाय. स्वीट साऊंड बॅट मध्ये येत असताना चेंडू सीमा पार. हा षटकार. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 4 गडी बाद 16 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ तेजसला आपण पाहतो. आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना हा गोलंदाज अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, मात्र या चेंडूवरती आक्रमण. संदेश यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू थांबणार नाही. हा सीमा रेषेच्या बाहेर गेलेला चेंडू चौकार.
हार्ड हिटर फलंदाज आहे आणि इथून आठवण करून देत असताना, जाणीव करून देत असताना आपल्या परिचयाची बॅक टू बॅक दुसरा चौकार, मोठा फटका बघायला मिळाला. षटकार आल्यानंतर हा चौकार. या वेळेला विवर्सने थोडासा बदल बघायला मिळाला. थोडासा पुन्हा एकदा या वेळेला ऑन साइडला चेंडू चाललाय, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संदेशनं मात्र इथून मोमेंटम शिफ्ट करून घेतलंय आपल्या बाजूनं. बॅक टू बॅक तिसरा प्रहार बघायला मिळाला. षटकार आला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर चौकार आला, नंतर हा षटकार. षटक क्रमांक तिसरं चालू आहे आणि षटकातला शेवटचा चेंडू. या वेळेस चांगला चेंडू, फलंदाजाला मात्र काही कळालं नाहीये. षटक क्रमांक तिसरं संपन्न झालं. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर बघायला मिळतात धावा 26. 4 गडी बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक चांगल्या पद्धतीने सजवत असताना अतिशय चांगली फलंदाजी संदेशच्या माध्यमातून बघायला मिळाली. 2 मोठे फटके आले, त्यानंतर एक चौकार. पुन्हा एकदा निलेश आलाय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक असेल आणि संघासाठी हे चौथं षटक. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. गुड बॅटिंग संदेश. संदेशनं मात्र मोमेंटम शिफ्ट करून घेतला आपल्या बाजूनं. धावसंख्या थांबलेली बघायला मिळत होती, मात्र निलेश रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. आहे आणि त्याच्या विरोधात अशा पद्धतीनं अनऑर्थोडॉक्स फटके खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होत असताना लाही संघाचा हा गडी बाद होतोय. निलेश बाद झालाय. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज सागर. सागर आणि संदेश एकाच राशीची नावं असणार हे 2 खेळाडू लाही संघासाठी खेळताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांना मात्र किल्ला लढवावा लागेल. धावफलक हलतं ठेवावं लागेल. शेवटच्या षटकापर्यंत खेळ अबाधित ठेवावा लागेल आणि धावगतीला पण सुद्धा सोबत वाढवावं लागेल. या सगळ्या जबाबदाऱ्या असतील आणि या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. सागर स्ट्राइक वरती खेळताना आपल्याला बघायला मिळेल. निलेशचा हा चेंडू फुलटोच. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना चौकार. ऑफ द मार्क. बजाव. मागे पुढे न पाहता हा सरळ 4 धावांसाठी पाठवला. 4 धावांनी स्वतःचं खातं खोललं आणि धावसंख्येला मात्र इथून एक चांगली दिशा प्राप्त करून दिली आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली फलंदाजी करताना आपल्याला सागर दिसतोय. या वेळेला आउटपीस डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडूला काढलाय. चौकार.
चौकार, गुड शॉट. बॅक टू बॅक दोन चौकार आल्यानंतर धावफलकाची गती वाढतीये. 34 धावा आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगली फलंदाजी आहे. सागर आल्यानंतर मात्र धावसंख्येचा वेग वाढलाय. धावफलकाला एक मजबूती प्राप्त झाली आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढले. अलॉंग द कार्पेट चेंडू घरंगळत येत असताना सीमारेषेच्या अगदी जवळून क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय आणि एकाच धावेवरती इथून संतुष्ट राहावं लागतं. दोन चौकार आल्यानंतर ही सिंगल धाव घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट बघायला मिळालं. एक धाव घेत असताना आपला एंड बदललाय आणि स्ट्राईक चेंज करत असताना यावेळेस स्ट्राईक वरती संदेश हार्ड हिटर फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं सुद्धा मोठे प्रहार बघायला मिळाले आहेत, तोच फलंदाज. दोन षटकार आणि एक चौकार आणि आपल्याला बघायला मिळतोय. 15 धावांवरती वैयक्तिक खेळत असताना या वेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वरती जात असताना मात्र फक्त धावत राहिला. अंदाज न घेता हा चेंडू झेलबाद करण्याचा प्रयत्न मात्र निर्जन स्थळी हा चेंडू लँड झालाय. कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये. तो लाये संघाला 2 धावांची इथून मदत होईल धावफलकाला. या वेळेला धावफलक पुढे सरकतं. पाहिलं तर आपल्याला बघायला मिळेल पंढरीनाथ सरांच्या शुभ हस्ते 37 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला बघायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं, एकापेक्षा जास्त काहीच नाही. षटक क्रमांक 4 जे मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं. निलेशचं संमिश्र स्वरूपाचं हे षटक होतं. तब्बल 17 धावा या षटकामध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळाला. एक गडी बाद करण्यात यश मिळालं. धावफलक जर आपण पाहिलं तर 38 धावा बघायला मिळतात. 38 ऑन अ स्कोरबोर्ड. चार षटकांची समाप्ती. धावफलकावरती 38 धावा आपल्याला बघायला मिळतात. सागर आले गोलंदाजीसाठी. 5वं षटक आपल्या संघासाठी या वेळेला हाताळेल. स्वतःसाठीच हे पहिलं षटक. स्ट्राईक वरती संदेश. आक्रमक फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय हवाई सफर. षटकार. षटकार आल्यानंतर मात्र धावांची गती वाढत असताना गडी बाद झालेले आपल्याला बघायला मिळतात. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले असताना सुद्धा, अर्धा संघ तंबूच्या आश्रयात असताना सुद्धा एक ताकदवर फलंदाजी वेळेला बॅटची कडा. काय झेल टिपला जातोय. नेत्रदीपक झेल. संदेश या वेळेला बाद होत असताना मोठा धक्का. 6वा गडी बाद होतोय. संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. बजाव.
इनॅट नंबर 8 वरती फलंदाज बघायला मिळतोय अतुल आणि सागर ही जोडी आपल्याला बघायला मिळेल फलंदाजी करत असताना. सागर ज्यानं 3 चेंडू फेस केलेत, 12 धावांवरती वैयक्तिक खेळतोय, तब्बल 400चा स्ट्राईक रेट. सागरचा चेंडू अतुलसाठी यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जबरदस्त जजमेंट, पंचांचा बोट आकाशाला, फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरा धक्का बजाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगली बघायला मिळतीये. अद्यापर्यंत 44 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. या वेळेला पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोडणार नाही आणि या ठिकाणी होते हॅट्रिक. फलंदाज 3 जण बॅक टू बॅक बाद होत असताना आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक, एसपीएल मधली हॅट्रिक बघायला मिळतीये. सागरच्या माध्यमातून 3 गडी बाद बॅक टू बॅक होत असताना जबरदस्त धक्के दिलेत. लाहे संघाला मात्र इथून बॅकफुटवर पाठवणारी या गोलंदाजी. सागर साठी मात्र करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र माघारी पाहिलंच नाही. चांगलं कमबॅक करत असताना फलंदाजांना आपल्या बोटांवरती मात्र नाचवताना 3 गडी एका पाठोपाठ एक बाद करतोय आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थिती प्राप्त करून देत असतोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर स्थिरावलेली धावसंख्या 44 धावा, 8 गडी बाद 44. 44 रन्स फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. वन्स अगेन सागर. यावेळेस लोवर फुल टॉस ऑन साइडला खेळून काढले अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला बाउंड्रीवरती चेंडूला कलेक्ट केलं. आदरणीय दिनेशजी भेरे साहेब यांच्या वतीनं सागर साठी हॅट्रिक घेतल्यानंतर 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. स्ट्राईक वरती जगदीश बघायला मिळतोय. सागर फायर करणारी गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एक चांगलं प्रदर्शन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. सागरनं मात्र या षटकामध्ये कंबरड मोडून ठेवलंय. गुड बॉलिंग. षटक क्रमांक 5 संपन्न झालं. 8 गडी बाद धावफलकावरती बघायला मिळतात 45 धावा. बॅटिंग पॉवर प्ले कॉल केला जातोय. पंच भगवान बांगर सरांचा इशारा आला बॅटिंग पॉवर प्लेचा आणि यावेळेस क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रिस्ट्रिक्शन मध्ये येताना बघायला मिळेल. फलंदाजांनी जाणलंय की आता मात्र आपल्या खात्यामध्ये केवळ 2 विकेट्स आहेत आणि या विकेट जर निघून गेल्या तर मात्र ऑल आउट होऊ शकतो. त्या अगोदर बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब करायचा आणि जास्तीत जास्त धावा जमवायच्या असा मात्र मानस असेल. षटक क्रमांक 6 इथून मार्गस्थ होतोय. बबल्या आलाय, अनुभवी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. साने संघाच्या वतीनं नेहमीच एक चांगली खेळी त्याची राहिली आहे. तोच खेळाडू इथून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला बघायला मिळेल. बबल्या राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती फलंदाज नितीन आणि जगदीश या 2 खेळाडूंना किल्ला लढवावा लागेल. बबल्याचा सामना करत असताना स्ट्राईक वरती नितीन आपल्याला बघायला मिळतो. चला पंतांचा ग्रीन सिग्नल. सुरुवात. या वेळेला बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडूला अडवलं. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. यावेळेस प्रेशर मध्ये येताना बघायला मिळतात लाहे संघाचे फलंदाज. धावफलकावरती एक चांगली धावसंख्या जरूर आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 45 धावा आपल्याला बघायला मिळत होत्या. मात्र
गडी जास्त गमावलेत, 8 विकेट सध्यापर्यंत गमावत असताना 45 धावा. यावेळेस फटका चांगला आहे, अपसाईडला येऊन बॉडी टर्न केली, ऑनसाईडला खेळून काढलंय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला सीमा पार करत असताना हा चौकार. फलंदाज नितीनच्या बॅट मधनं हा संजीवनी प्रदान करून देणारा चौकार. फील्ड रिस्ट्रिक्शन बघायला मिळतं चारही बाजूला. जर आपण पाहिलं तर केवळ 3च क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. या वेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेला. हा नशिबाची साथ देणारा नशिबाचा चौकार. का साथ देतीये. 8 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा या वेळेला हिम्मत न हारता फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय नितीन. बॅक टू बॅक दुसरा चौकार त्याच्या बॅट मधनं. गुड बॅटिंग, गुड कमबॅक लाहे संघासाठी. षटक क्रमांक 6 बबल्या. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा. यावेळेस दिशा चेंज करत असताना थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा बॅक टू बॅक तिसरा चौकार. बजाव. या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर राहून फलंदाजी करणारा हा फलंदाज लढवय्या खेळाडू नंबर 9 वरती आल्यानंतर सुद्धा आपल्या संघासाठी एक जबरदस्त पारी इथून मात्र दाखवत असताना नितीनच्या बॅट मधनं हा तिसरा चौकार. स्वतःच्या खात्यामध्ये 5 चेंडू फेस करत असताना तब्बल 13 धावा जमवणारी फलंदाजी. गुड बॅटिंग नितीन, आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी. यावेळेस पुनश्च एकदा बबल्यासारख्या मातब्बर गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. योग्य वेळेवरती बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि त्याचा योग्य वापर करत असताना यावेळेस सन्मान दिलाय. या चेंडूला मात्र कुठली धाव येणार नाही. एक धावेचा मानस होता, धाडस झालं नाही आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. बबल्यासारख्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलं. बॅक टू बॅक 3 चौकार आल्यानंतर मात्र बबल्या इथून कमबॅक करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 6 आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरनं या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. निर्धाव स्वरूपात समाप्त. 6 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात धावा 57 धावा. 8 गडी बाद 57 धावा. एक जबरदस्त मुकाबला, काटेकी टक्कर. सातवं षटक. सागर आलाय गोलंदाजीसाठी उर्फ बाबा. थांबवावं लागेल. समोर आपल्याला बघायला मिळतोय जगदीश आणि नितीन. सागर उर्फ बाबा गोलंदाजीसाठी. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय मात्र क्षेत्ररक्षण सज्ज आहे. बंटीच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल. फलंदाज झालाय फेल. समोरून आक्रमण निश्चितच चालू आहे. गुड बॉलिंग. सागर उर्फ बाबा आल्या आल्या चमत्कार दाखवत असताना बाबा आपण पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग. षटक क्रमांक 7 चालू आहे. संदीप पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी आणि महेंद्र पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलं हॅट्रिक साठी. बाबासाठी बाबाचा हा चेंडू चांगला चेंडू बघायला मिळाला. जो
बंटी या खेळाडूनं झेलबाद केलं फलंदाजाला. त्या झेलसाठी दिनेशजी बेरे यांच्या वतीनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलं. बक्षिसांची वर्षाव यावेळेस आपल्याला बघायला मिळते. मैदानामध्ये खेळत असताना 11 धुरंधर आणि त्यांच्या पाठीशी हे हात बघायला मिळतात. बाबाचा हा चेंडू या वेळेला परफेक्ट मिडल होत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. आज नितीन थांबेल तो नितीन कसला. धुरंधर फलंदाज. हारी हुई बाजी को जीतने वाले को बाजीगर कहते हैं. निश्चितच बाजीगरची भूमिका. सागरच्या बॅटमधनं या वेळेला पायचीसाठी अपील केलं गेलंय. पंच आमच्याकडे वळत असताना बाद घोषित केलं गेलंय आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. रिव्ह्यूचा कॉल केला गेलाय. अतिशय क्रुशल निर्णय असेल कारण अजून षटक पूर्ण बाकी आहे. शेवटचा आणि शेवटचा गडी आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय निरंजनजी सावंत सर या वेळेला निर्णय ठरवतील. तोपर्यंत मात्र या वेळेला भविष्य थोडस धोक्यामध्ये बघायला मिळत आहे. लाही संघाच्या वतीनं ही शेवटची विकेट आणि ऑनफिल्ड पंचांनी बाद घोषित केलंय. अगदी प्लम मध्ये फलंदाज बाद. लाहे संघ या वेळेला होतोय ऑल आउट. गुड बॉलिंग.
आणि टीमला आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या मध्ये सज्ज होत असताना पहिलाच बॉल राऊंड लेग ट्रिपल आशित डाव्या स्टेवर जातो हा बॉल शफल झाले बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत बॅटन बॉल मध्ये संपर्क नाही आणि हा बॉल आतमध्ये आला स्विंगर होता यष्ट्यांवर आदळतो आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागतो जय हनुमान साने संघाला भरत पाटील बॅक टू द डगआउट काय सुरुवात इथे होत असताना सागर गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हातात असताना पहिल्याच बॉलवर प्राप्त केली विकेट त्रिफळाच्या स्वरूपात आणि आता मात्र या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स जरूर दुणावला जाईल रोशन शेलार यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय सागर साठी नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये एंटर करत असताना तुषार तारमळे तुषार पाटील आहेत हा बॉल अतिशय चांगला लाईनवर ओव्हर पिच होता आतमध्ये थोडासा वळण्यात यश आलं कुठेतरी स्ट्रॅटेजी चेंज केली आहे साने संघानं आणि तिचा दुरुपयोग त्यांना पुढे होईल कारण लो स्कोर मॅच आहे तुमच्या जे मेन फलंदाज आहेत त्यांनी पुढे येऊन पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये चांगला धावा बनवणं अटॅकिंग क्रिकेट खेळून समोरच्या संघावर दबाव वाढवणं हे गरजेचं होतं परंतु ते जर पाहिलं तर वेगळ्या रणनीतीने या मॅच मध्ये तो संघ उतरला संदेश जो ओपनिंग खेळाडू या टीमचा तो मात्र थोडासा मागे आपल्याला पाहायला मिळतोय भरत पहिल्या बॉलवर बाद झाला तेजस आणि तुषार ही जोडी आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत मॅच न्यायची असेल कदाचित या उद्देशानं ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहत आहे शफलून खेळला हा फटका गॅप मध्ये बॉल निघून जाईल दी बॅकवर्ड स्पेलिंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय चौकार बॅट्समन तुषारच्या बॅट बंदाला माफ करा तेजसच्या बॅट बंदाला हा चौकार थँक्यू 5 धावा टीमची टोटल स्कोरबोर्डवर 1 विकेट गमावला सागरचं हे षटक सुरू असताना ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहे ओव्हर पिच होता हा बॉल बॅटची एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅचच्या दिशेने गेला एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना महत्वाचं असतं लीग क्रिकेटमध्ये ज्यावेळी ज्या 2 ओव्हर्स तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दिल्या असतात त्यावेळी तुम्ही तुमच्या टीमचे चांगले बॅट्समन तिथे असणं गरजेचं असतं कारण त्या 2 ओव्हरमध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवल्या तर उर्वरित गोलंदाजांवर प्रेशर देखील येतं आणि मॅचमध्ये तुमची जी स्थिती असते ना ती चांगली निर्माण होत असते परंतु प्रत्येक टीमचे प्लॅनिंग वेगळे असतात प्रत्येक टीमच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात आणि प्रत्येक टीम त्यानुसार खेळत असते धावसंख्या स्कोरबोर्डवर 6 पहिले षटक सुरू असताना हॉर्न साइडला उडवला हवेमध्ये हा बॉल मिसटायमिंग फटका आणि ते फलंदाज फसला खेळ संपुष्ट येते तुषार पाटीलजी आणि अजून एक धक्का लागतोय जय हनुमान साने संघाला फलंदाज बाद थँक्यू तर लाही संघासाठी प्रत्येक गोलंदाजासाठी कॅश प्राइज झाले कोणी जरी हॅन्ड्रिक घेतली तरी रोशन शेलार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला 2 विकेट आता गमावले त्यांनी जसा उल्लेख करत होतो जो खेळाडू ओपनिंग पेअरला असणं गरजेचं होतं तो आता 4थ्या क्रमांकावर आलाय साने संघासाठी संदेश पाटील मैदानाच्या मध्ये एंटर होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 6 पहिलं षटक समाप्त झाले आणि चांगली बॉलिंग केली सागरनं 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केल्यात आणि 64 धावसंख्येचा जर जे आव्हान आहे ते डिफेंड करण्यासाठी अशा पद्धतीने बॉलिंग होणं गरजेचं असेल ते लाही संघाच्या माध्यमातून
धावसंख्या 6, 2 विकेट गमावलेत, 64 धावांचं टार्गेट. 8 विकेट्स गेल्यानंतर सलगचे 3 चौकार, 1 षटकार आपण त्यानंतर पाहिला. आता फलंदाज नितीनच्या बॅटमधनं आणि त्या धावा शेवटला लाही संघासाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आणि एक सन्मानजनक फायटिंग टोटल पर्यंत ते आपला स्कोर घेऊन गेलेत. हलक्यातानं स्टिअर करत असताना हा चेंडू शॉर्ट थडम्याच्या दिशेनं पाठवला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. स्वतःचा इनिंगचं अकाउंट ओपन करत असताना संदेश पाटील 1 धावेने टीमची टोटल पुढे सरते 7 या कड्यावर. गोलंदाज निलेश आहेत माफ करा सेकंड ओव्हरमध्ये. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही आक्रमकता दाखवणं गरजेचं असतं. जास्तीत जास्त धावा इथून जमा करणं फार गरजेचं असतं. अप्परकटच्या माध्यमातून उडवला हा बॉल इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक पाठला करतात. बॉल थांबेल की जाईल, परंतु पहा शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यामध्ये आलं यश. 3 धावा कंप्लीट करत असताना गुड रन बिटवीन द विकेट. यशस्वीरित्या 3 धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. निसर्गाच्या कुशीत बसलेले हे मैदान अतिशय चांगली आउटफील्ड बनवली गेली. खूप अथक परिश्रम जर विचार केला तर ज्यावेळी हे मैदान बनवण्यास सुरुवात केली गेली त्यावेळी चर्चा आपण करू या बॉल नंतर. खूप सारं गवत होतं, अगदी 5 ते 6 फूट उंचीचं गवत होतं आणि खूप मोठी जर विचार केला तर खूप मोठं आव्हान होतं आयोजकांसमोर. या ठिकाणी अतिशय सुयोग्य अशी खेळपट्टी, सुयोग्य असं मैदान बनवणं एसपीएल साठी. परंतु पहा प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केले तर परमेश्वराला देखील तुम्ही प्राप्त करू शकता. आणि खूप सारे चांगले प्रयत्न केले गेले, प्रयत्नांना यश. चांगला स्ट्रोक तेजस पाटीलच्या बॅट मधून आला. हा फटका, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. षटकार. धन्यवाद. 6 धावा इथे येत असताना आणि धावा फलक पुढे सरकते स्कोर बोर्डवर 17. उल्लेख करत होतो आपण, खूप मोठं आव्हान होतं, परंतु ते आव्हान ते शिवधनुष्य पेळत असताना संपूर्ण मैदान अगदी योग्य रीतीने सजवलं. परंतु त्यानंतर पुनश्च एकदा एक संकट आलं या स्पर्धेवरती, म्हणजे अवकाळी पावसाचं. परंतु त्या संकटाला देखील न डगमगता अतिशय मेहनत घेतली गेली आणि पुनश्च एकदा हा दैदिप्यमान सोहळा सर्व क्रीडा रसिकांच्या समोर उभा राहिला. SPL 2021 चा हा सोहळा शफल झाला. वॉट अ स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग आणि बॉलला फेकून देत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं ही आक्रमकता गरजेची होती आणि ती आक्रमकता दाखवत असताना तेजस पाटील आपल्या बॅट मधनं सलग झाला हा दुसरा ब्लास्ट. षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये आणि हे महत्वाचं असतं. एक फलंदाजानं डिफेन्स खेळणं, दुसऱ्या फलंदाजानं अटॅकिंग खेळणं 8 ओव्हरच्या मॅचेस मध्ये अगदी महत्वाचं असताना इथे ती भूमिका अटॅकिंगची बजावत असताना फलंदाज तेजस पाटील डिफेन्स केला, हलक्या त्यानं संयम दाखवला. टेम्परामेंट फार महत्वाचा असतो क्रिकेट. तेजस पाटील यासाठी दिनेश भेरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. एका धावेने टीमची टोटल पुढे सरकते स्कोर बोर्डवर. आपल्याला पाहायला मिळते 24. दिनेश भेरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज झाले तेजस पाटीलसाठी. नावसंख्येच्या फलकावर 24. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 12.00 सरासरीनं प्रति षटकामागे धावा जमवण्यात यश आलंय. जे हनुमान साने संघाला पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 6 आणि या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 18 धावा. आणि 3 षटकारांसाठी दिनेश भेरे यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज झालाय.
दोन्ही फलंदाजांसाठी. सचिन येत्या षटक क्रमांक तिसरे घेऊन क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. हे तिसरं षटक सुरू होत असताना या इनिंगचं पहिलाच बॉल लाईन चांगली आहे. आउटसाइड ऑफ पिच करत असताना एक्झॅक्टली बॉल कुठे फिनिश झाला, कुठे पिचिंग झाला, सर्व फॅक्टर्स लक्षात घेतले गेले आणि हा डॉट चेंडू घोषित केला. स्विचिटचा हा फटका, अजून एक डॉट चेंडू. चांगली बॉलिंग, कमबॅकची आवश्यकता होती गावदेवी स्पोर्ट्स लाही संघाला. आणि सचिन जो लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि लेफ्ट आर्म बॉलर सातत्याने चांगली कामगिरी करत असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक नॅचरल स्विंग असतो त्यांच्याकडे आणि त्याचा उपयोग इथे करत असताना गोलंदाज सचिन. लगातारचा हा तिसरा चेंडू डॉट. अप्रतिम षटक, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या मध्ये दाखवत असताना चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोरबोर्ड वर 24. हा फटका इथे मात्र मिडल केला गेला, ऑनसाइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पहा अतिशय वेगवान पद्धतीनं दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना पहिलं क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी वाटले डीप मध्ये आणि त्याचा फायदा होते उचलला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरकतोय 26. पहिले 3 चेंडू सरक्षित डॉट आल्यानंतर या 2 धावा कुठेतरी आत्मविश्वास देऊन जातील फलंदाजाला. इथे लाईन पाहावी लागेल. चांगला बॉल हाताळला गेला. डॉट चेंडूचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. अंपायरचा डिसिजन हा अंतिम असेल, आर्ग्युमेंट तुम्ही करू नका. डॉट चेंडू आलाय आणि धावा जर विचार केला या ओव्हरमध्ये फक्त 2. 4 चेंडू डॉट हाताळले. चांगली बॉलिंग गावदेवी स्पोर्ट्स लाही टीमच्या वतीनं गोलंदाज सचिन करतोय. एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक केला, गॅप मध्ये 2 धावेची मागणी जरूर केली आहे आणि मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि ते चुकीचं क्षेत्ररक्षण आणि येतोय चौकार. जे हनुमान साने टीमसाठी तेजस पाटीलच्या बॅट मधला हा चौकार. षटक क्रमांक संपले 30 आणि 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30. ओव्हर शिल्लक आहेत 5. मस्ट डिलीट चौकार. कारण मागच्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त पहिल्या 5 बॉलमध्ये 2च धावा आल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिसफिल्डिंगच्या स्वरूपामध्ये 4 धावा लाही संघानं प्रदान केल्या त्या साने संघाला. रवी त्या षटक क्रमांक 4 घेऊन धावसंख्या स्कोरबोर्डवर 30. हळूहळू संध्याकाळचं सत्र सुरू होतं. आजच्या दिवसातली शेवटची मॅच जी रंगेल छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे विपक्ष या मॅचचा विजेता संघ या 2 टीम दरम्यान आणि टायगर स्पोर्ट्स अस्लोली संघ आजच्या दिवसामधला असा संघ ठरला जो सुपर 16 मध्ये त्या संघानं प्रवेश केला. हाफ टॅकर बॉल अपरकट इनफिल्डच्या वर उडवला. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगानं जातोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना शॉर्ट वाईड अँड पनिश. ऑप्स्टमच्या बाहेर गती नव्हती. आखू टप्प्याचा बॉल होता
आणि अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं इनफिल्ड क्लिअर केला. पॉइंटच्या वरून हा उडवला होता फटका. 2 धावा इथे प्राप्त करत असताना ऑन साइडला फटका. पुल अँड सक्सेसफुल. काय प्रॉपर मिडलिंग केलं. टायमिंग देखील सुरेख होता. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतो हा षटकार. चांगली बॅटिंग आता होत असताना एक चांगली पार्टनरशिप आणि क्रिकेटमध्ये भागीदारीला फार महत्व आहे. आणि ती पार्टनरशिप इथे बिल्टअप होत असताना या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे देखील आप ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन पंच केला. गॅप मध्ये बॉल अगदी वेगानं चाललाय. सीमारेषेच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज आहेत. प्रयत्न फलातून केले. बॉल अडवला आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना संदेश. 40 धावा स्कोर बोर्डवर. विजयाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करत असताना जे हनुमान साने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कट केला फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. गली क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना हे 4थं षटक सुरू असताना 41 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. संदेश यांना आतापर्यंत 6 बॉल फेस केलेत. 1 षटकाराच्या सहाय्यानं 13 धावा संख्येवर तो खेळतोय. तेजसच्या बॅटमधनं 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत आणि तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये 27 धावा संख्येवर. 1 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि एक चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. फुललेंचा हा बॉल होता. पॅच एज घेऊन आउटफील्ड मध्ये गेला डीप मध्ये. एकच धाव मिळेल या बॉलवर. एका धावेने टीमची टोटल पुढे सरते 42 च्या आकड्यावर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना .42 ऑन बोर्ड. विजयासाठी अजूनही 22 धावा संख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा पहा. खेचून मारलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल होता. ऑन साइडला इथे स्टिअर करत असताना लॉंग द कार्पेट डीप मध्ये षटक संपन्न होते. 4था आणि 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर बोर्डवर 43. विजयासाठी उर्वरित 24 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या मध्ये जाईल. 2 संघादरम्यान रणनीती आखली जाईल आणि आपण जाऊयात सुरेख संगीत ऐकण्यासाठी आमच्या डीजे मॅनकडे. घेऊ नका. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि बॅटिंग करत असताना जे हनुमान साने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43. 64 धावसंख्येचा ते पाठलाग करतात. आता समीकरण त्यांच्या समोर 24 बॉल आणि 21 धावा. तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सागर.
तर इथून कमबॅक करावं लागेल. चांगली बॉलिंग करत असताना विकेट्स घ्याव्या लागतील. ज्या पद्धतीनं विकेट्स प्राप्त केले मिडल ओव्हरमध्ये, जे हनुमान साने संघाच्या गोलंदाजांनी हॅट्रिक स्वीकारली आणि त्यानंतर मात्र तिथून पूर्णपणे बॅकफुटला गेले ते गौदवी क्रिकेट संघ लाहेचे खेळाडू. 44-44 धावसंख्या स्कोर बोर्डवर. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टमच्या खूपच बाहेर. नॉट आउटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून वाईट घोषित केला. धावसंख्या आता 1 पुढे सरकेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल एक धाव. एकोणावीस धावांची आवश्यकता. विजयाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करत असताना हा संघ वरती विकेटने पुनश्च एकदा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. वॉट स्ट्रोक हवेमध्ये हा बॉल. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु त्याला हुलकावणी देऊन बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या 4 धावा चौकार आलाय. फलंदाज तेजस पाटीलच्या बॅटमधनं हा प्रतिम फटका सादर करत असताना चौकारानं टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्डवर 49 धावा पाहायला मिळतात. अपील करतात. येस इट इज आउट. पंचांचे बोट आकाशाकडे शफल झाले होते आणि इथे जर आपण पाहू शकाल रिव्ह्यू घेतला गेला लगेचच. थोडा विशीर घेतला त्यानंतर पाहिला एक्झॅक्टली चेंडू कुठे फिनिश होते, पिच कुठे होतं, सर्व गोष्टी पाहिल्या आणि इथे पंचांनी बाद घोषित केलाय. तर रिव्ह्यू घेतलाय. जय हनुमान साने संघाला निरंजन सावंत सरांना विनंती करतोय आपण यायचं आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि हा डिसिजन सोपवायचा आहे. तर तिसरा पंचाचा इशारा येतोय. येस इट इज आउट. फलंदाज बाद आहे आणि अगदी मिडल स्टंपला हा प्लम होतोय. पाला चेंडू हा ब्रश झाला आणि ते महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले सागरनं. फलंदाज तेजस पाटील बॅक टू द डग आउट. शिलार येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेजस जो बाद झाला. अजून एक संधी होती. कॅच होते. ड्रॉप. अगदी सोपी झेल. शॉर्ट मिड विकेटला केली ड्रॉप क्षेत्ररक्षकांनी आणि एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना 50 धावा कंप्लीट होतात. जय हनुमान साने टीमच्या अर्धशतक स्कोर बोर्डवर लावलं गेलं. 5व्या षटकामध्ये 50 धावा त्यांनी बनवल्या आणि विजयासाठी आता 14 धावांची आवश्यकता. अँड लॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव तिथे कंप्लीट करत असताना धावसंख्या 51 ऑन अ बोर्ड.
फुलटॉस आणि ते फुलटॉस वर विकेट प्राप्त होतीये. लव फुलटॉस होता स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये आला वेगवान. हा झेल पकडला दुसऱ्या प्रयत्नामध्ये आणि इथे फलंदाजाला बाद षटक संपन्न होत आहे. या ठिकाणी 5वं. आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये त्यांनी 4 विकेट्स प्राप्त केल्यात आणि 14 धावा दिल्या. तर प्रतिम बॉलिंग त्यांनी केली आहे लायन्स संघाच्या वतीनं. 5 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 51 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 18 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता ती जय हनुमान साने संघाला. पहिल्या बॉलवर एक सिंगल होती, दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल चौकार, त्यानंतर चौथा बॉल विकेट, 5वा बॉल सिंगल, 6वा बॉल परत एकदा सिंगल आणि 7व्या बॉलवर विकेट. 7 बॉलमध्ये एक वाईट, एकंदरीत 6 बॉलची ओव्हर समाप्त झाली आहे. एकावन्न धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. सचिन येतात गोलंदाजी मार्कवर. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक खेळला. प्रतिम फटका. डीप क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यामध्ये यश आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना 53 धावा विजयाच्या दिशेनं यशस्वी मार्गक्रमण. हळूहळू विजयता नजदीक येऊन पोहोचला जय हनुमान साने संघासाठी. तेजस पाटील आला बॅटिंगसाठी. त्याच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आपण पहिला कव्हरला. 2 धावा त्याने प्राप्त केल्या त्या फटक्यावर. पुढे सरसवणार स्ट्रोक केला अलॉंग द कार्पेटिंग मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव. संयमी खेळ करत असताना ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल जय हनुमान लाही संघाचा. कारण लो स्कोर मॅचेस कधी कधी इंटरेस्टिंग होत असतात, त्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतो. इथे जर एखाद दुसरी विकेट अजून प्राप्त केली तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. क्रिकेट ऍट द एंड इट्स अ गेम, पार्ट ऑफ अ गेम. परंतु संयम पहा. संदेश पाडलीचा त्याला माहिती आहे इथून मैदानाच्या मध्ये थांबणं महत्वाचं असेल. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जिंकून देणं महत्वाचं असेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या 55 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 9 धावांची आवश्यकता उर्वरित 15 बॉलमध्ये. स्टॅमिंग स्ट्रोक हवेमध्ये झेलची शक्यता. पकडली आहे कॅच आणि अजून एक धक्का लागतोय साने टीमला. फलंदाज बाद. त्या विभागामध्ये जर विचार केला तर आपण शिंद्रोण विभागामध्ये 8 संघ उद्या आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि जर ते संघ लाईव्हच्या माध्यमातून जर स्पर्धा बघत असतील तर एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. स्टँड अँड डिस्पॅच. समोरच्या दिशेला अगदी सीमारेषा लगत हा फटका सीमा पलीकडे संदेश पाटीलच्या बॅट बदलाला षटकार. आणि या षटकारानं मॅचची हवा आता पूर्णपणे काढून टाकली आहे. जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि MJ स्पोर्ट्स दहिवली अशी पहिली लढत असेल. आम्ही टेंबरेकर विपक्ष नांदुवळ या संघामध्ये दुसरी लढत असेल. तर तिसरी लढत असेल साई स्टार अल्यानी विपक्ष जय हनुमान शिरगाव. आणि चौथी लढत असेल रॉयल स्ट्रायकर्स शेही आणि जय हनुमान गेगाव. परंतु या 4 मॅचेस मध्ये जे 4 संघ विजयी होतील त्या 4 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. आणि ड्रॉ मध्ये ज्या 2 संघांच्या चिठ्ठ्या पहिल्या उचलल्या जातील त्यांची मॅच होईल. आणि ती उद्याच मॅच होईल आणि ती उद्या शेवटची मॅच असेल, 5वी मॅच.
लक्षात द्या, जे 4 संघ उद्या 8 मधने विजयी होतील त्या 4 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. ड्रॉ मध्ये 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि 2 चिठ्ठ्यांमध्ये जे संघ असतील त्यांचा उद्या मॅच खेळला जाईल. विजयासाठी 2 धावांची फक्त आवश्यकता. तर लगेच या छत्रपती वॉरियर्स पाषाणे संघाचा कॅप्टन. 12 बॉल 2 धावांची आवश्यकता. 7व्या ओव्हरला कंपल्सरी घ्यावाच लागतो, त्यानंतर तुम्हाला मिळणार नाहीये. ते बॅट्समनवर डिपेंड असतं घ्यायचं की नाही. फटका चांगला, विजय फटकाला. संदेश पाटीलच्या बॅटमध्ये सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय जय हनुमान साने संघानं. आजच्या दिवसातली शेवटची लढत रंगेल जय हनुमान साने विपक्ष छत्रपती वॉरियर्स पाषाण या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय लगेचच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये जिथे 2 संघादरम्यान टॉस केला जाईल आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जरूर ज्या खेळाडूनं 4 विकेट प्राप्त केल्या, हॅट्रिक घेतली, सागर पाटील ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.